हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रमाण IAS सोशोलॉजी सिम्प्लिफाईड सिरीज। ही एक सिरीज आपण लॉन्च केली आहे गेल्याच आठवड्यात आणि त्याचा एक व्हिडिओ आपण पब्लिश केला होता कार्ल मार्क्स बद्दलचा। तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त चांगला प्रतिसाद दिलाय, भरभरून प्रतिसाद दिलाय। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस पण आले आहेत, कारण त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की तुम्हाला जर काही शंका असेल सोशोलॉजी ऑप्शनलच्या कुठल्याही टॉपिकची तर मला मेसेज करा, त्याच्यावर मी ह्या सिरीज अंडर एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल। तो बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच मेसेजेस आहेत की सर ह्या टॉपिकवर डिस्कशन करू शकतो, त्या टॉपिकवर करू शकतो। पण पॅरलली मी विचार केला की जर आपण आता एक थिंकर सुरू केले तर इतरही थिंकर्स आपण डिस्कशन करू, कारण इनमिनचे GS1 ला म्हणजे GS1 काय म्हणतात, पेपर 1 ला आपले 6 थिंकर्स आहेत आणि पेपर 2 ला आपले 3 थिंकर्स आहेत। तर हे थिंकर्स आपण या सिरीज मध्ये कन्क्लूड करू आणि नंतर पुढच्या डिस्कशन नंतर ह्या 9 व्हिडिओज नंतर जे काही पुढचे टॉपिक्स आहेत ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। ह्या सिरीज मधला पुढचा पुष्पगुच्छ आहे तो म्हणजे तुमचा इमिल डर्खीम, राईट। इमिल डर्खीम म्हणा, डुर्खीम म्हणा, डरखाईम म्हणा, काही म्हटलं तरी चालतंय। मी लिहिलेलं जे आहे ते स्पेलिंग तुम्ही लिहिलं पाहिजे। ओके, स्पेलिंग म्हणतो मराठीत हे लिहिलंय, इंग्लिश मध्ये वेगळं स्पेलिंग आहे ते लिहू शकतो आपण। तो ह्या विचारवंत डिस्कशन करत असताना मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलंय, तो बघितला नसेल तर नक्की बघा कार्ल मार्क्सचा। ओके, हा झाल्यावर बघा वाटलंच तर। पण त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय की थिंकर्स डिस्कस करत असताना काय केलं पाहिजे तुम्ही, की तुम्ही त्याची पार्श्वभूमीचा विचार केला पाहिजे। पार्श्वभूमी म्हणजे त्याचा जो कालावधी आहे, इथे जो दिलेला आहे हा कालावधी असेल, किंवा त्याने ज्या समाजात वावर त्याचा होता, त्याने जे काही विचार मांडले तेव्हा त्या समाजात काय डिस्कशन होतं हे तुम्हाला जर समजलं तर नक्कीच त्या थिंकरने जे विचार मांडलेले आहेत ते समजायला जास्त सोपे जातात। आज आपण इथे डुर्खीम बद्दलचे 4 विचार डिस्कस करू। ते 4 विचारच्या 4 संकल्पना ज्या त्याने मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्याने जी पार्श्वभूमी त्याची होती ती अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते। म्हणून पहिल्यांदा पार्श्वभूमी समजून घेऊ। जर कालावधी तुम्ही बघितला 1858 ते 1917, अल्पायुषी होते डुर्खीम, कारण त्याचेही कारण आहेत ते पण मी तुम्हाला पुढे डिस्कशन करताना सांगेनच। तर डुर्खीमचा जो कालावधी आहे तो अर्थातच युरोपातला औद्योगिकरणाचा कालखंड होता। औद्योगिकरण आणि फ्रेंच राज्यक्रांती हे युरोपात नुकतेच पार पडले होते आणि म्हणून या मोठ्या घटना झाल्यानंतर युरोपात थोडासा अराजकतेचा माहोल तयार झाला होता। अराजकता समजते तुम्हाला? उदाहरणाने सांगतो। अराजकता म्हणजे आता भारतीय समाजाचा विचार केला तर भारतीय समाजामध्ये जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्या तुम्हाला माहितीये फाळणीची चर्चा होती, भारत पाकिस्तान वेगळं झालं, त्याच्यानंतर जे काही प्रिन्सली स्टेट होते, बरोबर, संस्थानिक होते, तर त्या प्रिन्सली स्टेटला भारतात सामील करून घेण्याची चळवळ सुरू झाली। म्हणजे एक साधारणतः पुढचे 5-7 वर्ष म्हटले तरी हा अराजकतेचा कालखंड आहे। अराजकता म्हणजे द्विधा मनस्थिती असू शकते, नियमन शून्यता असू शकते, त्याच्यानंतर मानकं जी आहेत, प्रस्थापित मानकं किंवा मूल्य, त्यांना छेद जाऊन नवीन मानकं किंवा मूल्य प्रस्थापित होऊ शकतात। हे सगळं अराजकतेत येतं। हे आपण अर्थात सोशोलॉजी ऑप्शनल पेपर 1 टॉपिक 1 त्याच्यात डिस्कस करतो, युनिट 1 मध्ये युरोपातील आधुनिकता आणि त्याचे परिणाम, राईट। सो अराजकता जी होती, आय होप अराजकता समजलं असेल, तो थोडक्यात द्विधा परिस्थिती होती, बरंचसं कन्फ्युजन होतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या अराजकतेमुळे काय होणार होतं, ती अराजकता, त्याच्यामुळे डुर्खीमने असं म्हटलं की आता समाजाचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून ह्या अराजकतेबद्दल आपल्याला उत्तर नक्की मिळू शकतं, बरोबर। तर समाजशास्त्रज्ञ आहे, समाजात जी अराजकता पसरलेली आहे त्याचं उत्तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनच देणं गरजेचं आहे। म्हणून डुर्खीम म्हणतो की जी अराजकता आहे त्याचं कारण काय आहे, तर अनियंत्रित व्यक्ती सापेक्षता, म्हणजे व्यक्तीला जसं वागतंय तसं तो वागतोय, बरोबर, त्याच्यामुळे ही अराजकता पसरली आहे। काही समूहाची नियमनं त्याच्याकडे नाहीये, काही मूल्य पद्धती त्याच्याकडे नाहीये, नवीन मूल्य पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे ह्या अराजकतेचं उत्तर असं असू शकतं की पहिले तुम्ही समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करा। यस, हा शब्द खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून। का? कारण जनरल समाजाचा अभ्यास करणे तर ती व्यक्ती सापेक्षतेनुसार अभ्यास होतो आणि व्यक्ती सापेक्षतेनुसार जर अभ्यास केला तर एक सार्वत्रिक सिद्धांत तुम्हाला मांडता येत नाही, आणि जर तो मांडायचा असेल तर अर्थातच तुम्हाला समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे, समूहाचा अभ्यास केला पाहिजे, व्यक्ती सापेक्षता त्याच्यात नसली पाहिजे। ओके, आणि जर तुम्ही समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला तरच मित्रांनो डुर्खीमने सांगितलं की तुम्हाला या अराजकतेचं उत्तर मिळू शकतं। येते लक्षात? म्हणून मग 2 एम होते डुर्खीमकडे, की एक तर अराजकतेतून बाहेर पडायचं होतं आणि ते बाहेर पडायचं असेल तर समाजाचा वैज्ञानिक अभ्यास करायचा होता।
हे क्लिअर आहे पार्श्वभूमी, राईट. तेच दिलेलं इथे की समाजाचा अभ्यास करायचा आहे. ओके. आणि समाजात स्थैर्य कसं टिकून येईल त्याचा अभ्यास करायचा आहे. अराजकतेचं उत्तर शोधायचंय, पण वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा अभ्यास करून अराजकतेचं उत्तर आपल्याला शोधायचंय, राईट. आणि म्हणूनच डुर्खिमला समाजशास्त्राचे खरे जनक असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. समाजशास्त्राचे जनक जरी ऑगस्ट कॉम्प असले तरी ऑगस्ट कॉम्प यांनी जे काही विचार मांडले, त्यांचे विचार कमी लेखायचं असं अजिबात नाहीये डिस्कशन, पण त्यांनी जे विचार मांडले त्यांच्यापेक्षा जास्त दूरगामी परिणाम करणारे जर विचार असतील तर ते डुर्खिमचे असतील. आणि त्यांनी समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायचं डिस्कशन केलं. म्हणूनच आपण म्हणतो की डुर्खिम हे समाजशास्त्राचे खरे जनक आहे. रिअल फादर ऑफ सोशलॉजी इज इमिल डुर्खिम, राईट. ओके. तर हे लक्षात घ्या. त्यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता, ते ठीक आहे. त्यांच्यावर प्रभाव जो होता, जसं आपण कार्ल मार्क्सवर बघितलं की फिवरबॅक असतील किंवा हेगल असतील यांचा प्रभाव कार्ल मार्क्सवर होता, तसं इथे डुर्खिमवर प्रभाव काही तत्वज्ञानांचा पण होता आणि काही जे समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करतात त्यांचाही होता. म्हणून समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास केला पाहिजे हे सांगण्यात आलं, बरोबर. तर मॉन्टेस्क्यू, रुसो हे कोण होते? हे तत्ववेत्ते होते. जेव्हा ज्ञानोदयाचा कालखंड होता युरोपात, तर ह्या तत्वज्ञांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, बरोबर. त्यांच्यात आता जायची आपल्याला गरज नाही, ते नंतर जेव्हा केव्हा डिस्कशनला येईल तेव्हा चर्चा करू. आणि हे समाजशास्त्रज्ञ होते. सेंट सायमन असतील, ऑगस्ट कॉम असतील, हर्बर्ट स्पेन्सर असतील, हे समाजशास्त्रज्ञ होते. यांनी पण सांगितलं होतं की समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करा, पण तो कसा करा याची चर्चा नाही केली आहे. कसा करा सांगण्याचं काम डुर्खिमने केलंय, म्हणून समाजशास्त्राचे खरे जनक म्हणतो. येते लक्षात. मग आता यांनी काय सांगितलं पार्श्वभूमी समजल्यावर ते लक्षात घेऊ. तर आय होप उद्दिष्ट तुम्हाला समजले असतील. 2 उद्दिष्ट होते एमिल डर्खिम यांचे. काय? की समाजात अराजकतेनंतर स्थैर्य कसं आणायचं, समाजात व्यवस्था कशी टिकवून ठेवायची, हे करायचंय. आणि मग हे डिस्कस करण्यासाठी त्यांनी 2 सिद्धांत दिले. श्रमविभागणीचा सिद्धांत दिला, डिव्हिजन ऑफ लेबर, आणि दुसरा त्यांचे धर्माचे विचार त्यांनी सांगितले. त्यांचे स्वतःचे धर्माचे विचार त्यांनी सांगितले. येते लक्षात. तो समाजात स्थैर्य टिकवून ठेवायचं असेल तर या पद्धतीने जर तुम्ही 2 विचार पुढे नेले तर तुम्ही समाजात स्थैर्य टिकवून ठेवू शकता. ते कसं ते बघायचंय आज आपल्याला. दुसरं, समाजशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास तुम्ही केला पाहिजे, जसं मी तुम्हाला आता म्हणलो. आणि त्याच्यासाठी त्यांनी सामाजिक तथ्य आणि आत्महत्या याबाबतचे त्यांचे विचार मांडले. ओके. तो आता हे 4ही विचार आपल्याला बघायचे आहेत. श्रम विभागणी, धर्माचे विचार, सामाजिक तथ्य आणि आत्महत्या. तर ते क्विकली बघण्याचा प्रयत्न करू. सुरुवात करू आपण श्रम विभागणी पासून. श्रम विभागणी, तसं नाव बघितलं तर काय अर्थ होतोय रे श्रम विभागणी म्हणजे काय? तो श्रम विभागणी म्हणजे आता एखाद्या कंपनीत आपण काम करतोय, बरोबर. तर त्या कंपनीमध्ये काम करत असताना तुम्ही बघितलं असेल की काही लोक, जसं डिपार्टमेंट डिवाइड असतात, मार्केटिंगला काही लोक असतात, HR डिपार्टमेंटला काही लोक असतात, डेव्हलपमेंटला काही सॉफ्टवेअर असेल तर डेव्हलपमेंटला काही लोक असतात, टेस्टिंगला काही लोक असतात, सिक्युरिटीला काही लोक असतात, फायनान्स डिपार्टमेंटला काही लोक असतात. तो हे जे डिपार्टमेंटलायझेशन आहे त्याला काय म्हणतो? तर ती श्रम विभागणीच आहे ना. व्यक्तीच्या कौशल्यानुसार त्याला त्या डिपार्टमेंटला दिलं जातं. म्हणजे आता मी मार्केटिंग मध्ये जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर मला फायनान्स डिपार्टमेंट मिळू शकतंय का? नाही मिळणार मला. सरळ, बरोबर. मी मार्केटिंगच्या डिपार्टमेंटसाठी जाऊ शकेल, म्हणजे माझी श्रम विभागणी झालेली आहे. तर हे झालं श्रम विभागणीचा जनरल अर्थ, बेसिक अर्थ. मग आता आपल्याला इथे डिस्कशन करायचंय की डुर्खिम यांनी जे श्रम विभागणीचे विचार मांडले त्याच्या पूर्वीचे जे विचारवंत होते त्यांनी काय म्हटलं की समाजात श्रम विभागणी कशी होत असते, त्याची कारणं काय, बरोबर. आणि मग डुर्खिम यांनी समाजात श्रम विभागणी कशी होत असते त्याची काय कारणं सांगितली, याचा विचार आपण करायचा आहे. येते लक्षात. मग डुर्खिम पूर्वी जर विचार आपण केला तर श्रम विभागणीबद्दल 2 विचारवंत आपल्याला इथे दिसतात. एक म्हणजे ऍडम स्मिथ, दुसरे म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर. जवळपास दोघांचा विचार समानच होता. डिव्हिजन ऑफ लेबर, DOL म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर. ऍडम स्मिथ आणि हर्बर्ट स्पेन्सर असे म्हणत होते की श्रम विभागणी जी आहे ती व्यक्तीवर अवलंबून असते. जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, माझं मार्केटिंग झालेलं आहे, मार्केटिंग म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, पण मला मार्केटिंग मध्ये जॉब करायचा नाही. हे कोणावर अवलंबून आहे? माझ्यावर अवलंबून आहे. मग मी काय म्हणतो, मी वेगळं काहीतरी कौशल्य शिकतो आणि तिथे मी जॉब करतो. मला मार्केटिंग मध्ये जॉब करायचा नाही, हे मी ठरवतोय. का बरं? मला कशातून समाधान मिळतंय, मग ते आर्थिक समाधान असेल, मानसिक समाधान असेल, कुठल्याही स्वरूपाचं मला समाधान कसं मिळतंय त्याच्यावरून मी माझी श्रम विभागणी ठरवली. येते लक्षात. ऍडम स्मिथ पासून हर्बर्ट स्पेन्सर पर्यंत लोक हेच म्हणत होते की व्यक्तीच्या निवडीवर श्रम विभागणी अवलंबून आहे. व्यक्ती
उपभोगाला प्राधान्य देतो, की त्याला कुठून जास्त उपभोग मिळेल त्याच्यावरून मी श्रमविभागणी ठरवतो. म्हणजे आता मला 2 कंपनीकडनं ऑफर मिळाली आहे. एका कंपनीने सांगितलं की तुला 1 लाख रुपये पगार देऊ, दुसरी कंपनी म्हणते 1.5 लाख रुपये पगार देऊ, पण मी 1 लाख वाली कंपनी निवडतोय. का? कारण ती कंपनी माझ्या घरापासून जवळ आहे, ती कंपनी मला आठवड्यातून 3 दिवस वर्क फ्रॉम होम देते, वगैरे वगैरे. बरोबर? म्हणून मी पैशाच्या ऐवजी इथे समाधान निवडलं. तर हे व्यक्ती सापेक्ष आहे असं ऍडम स्मिथ आणि हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात. पण याच्या एक्झॅक्टली विरोधी विचार हा दुर्खिमने मांडलेला दिसतो आपल्याला, की श्रम विभागणी ही व्यक्ती सापेक्ष नसून श्रम विभागणी ही समाज सापेक्ष आहे. यस, समाजावर श्रम विभागणी ठरत असते असं दुर्खिमने सांगितलं. समाजावर म्हणजे कसं, की संधी तुम्हाला कोण देतंय? तर दुर्खिम म्हणतो तुम्हाला श्रम विभागणी, नोकरीची संधी तुम्हाला समाज देतोय. पहिली तर सुरुवात तिथून होतीये ना. मी निवडतोय म्हणजे काय? जर ऑप्शन उपलब्ध असतील तरच मी त्याच्यातून काहीतरी निवडू शकेल ना, नाहीतर मी निवडणार कसं? हा एक मुद्दा आहे. सो संधी मला मिळते समाजाकडनं, त्याला दर्जा आणि प्रतिष्ठा आहे म्हणून मी ते निवडतोय. म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, आता तुम्ही जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतायत, मला तुम्ही सांगा रे, की तुम्ही स्पर्धा परीक्षा का करायची आहे? तुम्हाला का करायची आहे त्याचं उत्तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. का करायचंय? तर ऑब्व्हियसली जे मी पद मिळवणार आहे क्लास 1 झाल्यावर, तर त्याच्यातून मला दर्जा मिळणार आहे, समाजापेक्षा वरचा दर्जा मिळणार आहे, समाजात माझी प्रतिष्ठा वाढणार आहे. म्हणजे तुमची श्रमविभागणी तुम्ही ठरवली आहे का? नाही, तुमची श्रमविभागणी समाजाने ठरवलेली आहे, की समाजाने या विशिष्ट पदाला, म्हणजे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, IAS, IPS ह्या पदांना समाजाने काहीतरी दर्जा दिलेला आहे, काहीतरी प्रतिष्ठा प्राप्त दिलेली आहे, आणि म्हणून तुम्ही ते निवडताय. समजलं का? उलट विचार आहे. ओके, तो समाज हा श्रमविभागणी ठरवत असतो. मी का निवडतोय? कारण समाजात त्याचं महत्व आहे म्हणून मी निवडतोय. त्याच्यामुळे माझी चॉईस नाहीये, समाज ठरवतोय की माझी श्रमविभागणी काय असली पाहिजे. तो श्रमविभागणी समाजाद्वारे ठरवली जाते, श्रमविभागणी जाती व्यवस्थेद्वारे ठरवली जाते, श्रमविभागणी पुरुष सत्ताक पद्धतीद्वारे ठरवली जाते. सो छोटं उदाहरण देतो पुरुष सत्ताकचं. काय, की आता घरात, कुटुंबामध्ये जर पुरुष सत्ताक पद्धती असेल तर घरात स्वयंपाक जो केला जाईल तर तो फक्त जे कुटुंबातले स्त्री सदस्य आहेत तेच स्वयंपाक करतील. हे जेव्हा सांगतोय तर हे म्हणजे काय होतंय? परत श्रमविभागणी होते. पुरुष का करणार नाही रे स्वयंपाक? पुरुषाला जमत नाही म्हणून का? नाही, तो पुरुष आहे म्हणून. असं पितृसत्ताक पद्धती सांगते, मी नाही सांगत. बरोबर? तर मग ही श्रमविभागणी कशी झाली? पितृसत्ताक पद्धतीनुसार झाली. म्हणजे ही पितृसत्ताक पद्धती काय आहे? समाजातून आलेली आहे. व्यक्ती सापेक्ष आहे का? नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हे सगळे थोडक्यात एक पर्स्पेक्टिव्ह काय दुर्खिमचा, की समाजातून श्रमविभागणी होत असते रे बाळा. ओके, येते लक्षात? ही व्यक्ती सापेक्ष नाही. उलट विचार दुर्खिमने मांडला इतर लोकांपेक्षा. येते लक्षात? आणि मग याने सांगितलं की ह्या श्रमविभागणीसाठी समाजातील कोणते कोणते घटक कारणीभूत असतात. तर समाजाचं आकारमान कारणीभूत असतं श्रमविभागणीला, समाजाची भौतिक घनता म्हणजे लोकसंख्या थोडक्यात ती अवलंबून असते, आणि त्या लोकसंख्येची जी नैतिकता आहे, नैतिक घनता, ती अवलंबून असते. तर ह्या 3 घटकांवर श्रमविभागणी अवलंबून असते. आणि मग पारंपरिक समाजात आणि आधुनिक समाजात हे 3 घटक जसे बदलतायत तशी श्रमविभागणी बदलत जाते. पारंपरिक समाजात यांनी सांगितलं दुर्खिमने की आकारमान लोकसंख्येचं कमी आहे, भौतिक घनता लोकसंख्येची कमी आहे, मटेरियल डेन्सिटी, नैतिक घनता सुद्धा लोकसंख्येची कमी आहे. नैतिक घनता म्हणजे नैतिकता. आता विचारवंत आहे यार, थोडेसे शब्द फॅन्सी वापरेल ना, राईट? आपले कॉमन बोली भाषेतले शब्द थोडी वापरणार आहे, हे पण समजून घ्या. सो त्याच्यामुळे नैतिक घनता म्हणजे लोकांची नैतिकता, समूहाची नैतिकता, एवढंच म्हणायचंय, राईट? तो हे सगळं पारंपरिक समाजात कमी आहे. प्लस पारंपरिक समाजात संसाधनं पण कमी आहेत. कुठलीही नैसर्गिक असतील, इतर कुठली संसाधनं असतील ती कमी असतील. मग त्या संसाधनांचं वाटप करण्यासाठी संघर्ष होत असेल, बरोबर? आणि मग तो संघर्ष जर टाळायचा असेल तर तुम्हाला दडपशाहीचे कायदे लागतील, दडपणात्मक कायदे लागतील. ओके, तो हे पारंपरिक समाजाचं चित्र आहे. मग पारंपरिक समाजात काय होत असतं की हे 3 घटक कमी असतात, संसाधनं पण कमी असतात, त्याच्यामुळे संघर्ष होतो. आणि पारंपरिक समाजात जर संघर्ष टाळायचा असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? दडपणात्मक कायदे राज्य व्यवस्थेकडनं आणावे लागतील. आणि मग दडपणात्मक कायदे आणल्यावरून जे काही ऐक्य तयार होत आहे त्याला म्हटलं जातं यांत्रिक ऐक्य. बरोबर? मेकॅनिकल सॉलिडॅरिटी ही एक टर्म इंट्रोड्यूस केली दुर्खिमने, यांत्रिक ऐक्य. बरोबर? आता तुम्ही म्हणाल की सर श्रमविभागणी करत होतो, मध्येच ऐक्याचं काय डिस्कशन केलं?
मुद्दा काय होता, उद्दिष्ट विसरू नका. उद्दिष्ट काय केलं होतं, श्रमविभागणी कशासाठी डिस्कस करतोय, समाजात स्थैर्य व्यवस्था टिकवण्याचं उद्दिष्टातून श्रमविभागणीचा सिद्धांत दिलाय. म्हणजे श्रमविभागणी जोडायची कुठे आहे, सामाजिक ऐक्याला जोडायची आहे, बरोबर. मग तेच सामाजिक ऐक्याचे दोन प्रकार सांगतायत दुर्खिम, की पारंपरिक समाजात यांत्रिक ऐक्य होतं, ओके, आणि आता आधुनिक समाजात कसं आहे तर बघा ते डिस्कस करू. आधुनिक समाजात घनता आकारमान जास्त आहे, भौतिक घनता जास्त आहे, नैतिक घनता जास्त आहे, पण आधुनिक समाजात मूल्य व्यवस्था दुर्बल होत चालली आहे. हे तर आपल्यालाही माहिती आहे, याचं काही उदाहरण द्यायला नको, राईट. पण आधुनिक समाजात व्यक्तीची क्षमता पण वाढते, व्यक्तीचं स्पेशलायझेशन पण वाढतंय आणि त्याच्यामुळे अवलंबित्व वाढतंय. आता हे कसं उदाहरणाने सांगतो. आजच्या समाजात, आधुनिक समाजात मी डॉक्टर झालो, एमबीबीएस झालो. एमबीबीएस होऊन काय होतंय, आज म्हणतो की एमबीबीएस पेक्षा तुम्ही जितकं जास्त शिकाल तितकं तुम्हाला स्कोप जास्त आहे, असा शब्द वापरतो ना आजकाल आपण. येस, तो मग नुसतं एमबीबीएस झालो तर कुठेतरी मला क्लिनिक टाकावं लागेल. पण एमबीबीएस ही डॉक्टर असला तर, किंवा त्याने एमडी केलं, डीएम केलं, स्पेशलाइज झाला, न्यूरोसर्जन झाला. न्यूरोसर्जन झाल्यानंतर सुद्धा त्याला जो पॅथॉलॉजी वाला आहे, म्हणजे रक्त लघवी चेक करणारा, ब्लड रिपोर्ट वाला, त्याच्यावर अवलंबून राहावंच लागतंय ना. येते का लक्षात? असं म्हणेल का तो न्यूरोसर्जन, मी तर न्यूरोसर्जन झालोय, एवढं शिकलोय, हा पॅथॉलॉजी वाला कोण आहे? नाही. उलट तो न्यूरोसर्जन म्हणतो की बाबा तुझं आता मेंदूचं ऑपरेशन करायचंय तर पहिले ह्या ब्लड टेस्ट करून आण. मग ब्लड टेस्ट करण्यासाठी जातोच आहे ना. म्हणजे हे काय तयार होतंय, त्या पॅथॉलॉजी वाल्याशी माझं अवलंबित्व तयार होतंय. म्हणजे माझा दर्जा, म्हणजे तो डॉक्टर, त्याचा दर्जा समाजात कितीही उच्च असला आणि ह्या पॅथॉलॉजी वाल्याचा दर्जा समाजात कितीही खाली असला तरी दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत, त्याच्याशिवाय दोघांचं काम होत नाही. म्हणून ह्या प्रकारची श्रमविभागणी आपल्याला दिसते आधुनिक समाजात. विशेषीकरणामुळे आणि व्यक्तीची क्षमता वाढल्यामुळे अवलंबित्व तयार होतं, आणि त्याच्यामुळे मग जर हे अवलंबित्व आहे तर मग संघर्ष कशाला करेल रे कोण, मला सांग. कोणी बोलेल का, पॅथॉलॉजी वाला असं बोलेल का ह्या डॉक्टरकडे जाऊ नको, किंवा ब्रेन वाला असं म्हणेल का की त्या पॅथॉलॉजी वाल्याकडे जाऊ नको? नाही. सगळ्यांचं एकमेकांवर अवलंबित्व जर असेल तर अर्थातच मग त्याच्यासाठी तुम्हाला सामाजिक संघर्ष ठरवून कमी करावा लागेल. म्हणून जर तुम्ही बघितलं की मेडिकल फ्रॅटर्निटी सगळ्या समोर येते. जर एकाही डॉक्टरला देशभरात काही झालं तर सगळी मेडिकल फ्रॅटर्निटी त्याच्या सपोर्टसाठी उभी राहते. गोव्याची रिसेंट केस आहे, तुम्ही बघितली असेल, राईट. तो सामाजिक संघर्ष ह्या अवलंबित्वामुळे कमी होतो आधुनिक समाजात, आणि मग ह्या अवलंबित्वामुळे आधुनिक समाजात काय येतं तर जैविक ऐक्य येतं. येते लक्षात? याला म्हणतो ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. ओके, मग जैविक ऐक्य हे आधुनिक समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. ते जैविक ऐक्य आल्याने काय होतंय, तुमचं आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त होतं. आणि म्हणून श्रमविभागणी जी आहे, मग जैविक ऐक्यामुळे आपण असं म्हणतो की श्रमविभागणीला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही भूमिका आहेत. येते लक्षात? ओके, कारण श्रमविभागणी ही जैविक ऐक्य निर्माण करत असते, म्हणून श्रमविभागणीला सामाजिक भूमिका सुद्धा आहे. नाहीतर ऍडम स्मिथ काय म्हटले होते, श्रमविभागणीला फक्त आर्थिक भूमिका आहे. तर अशा प्रकारे ऍडम स्मिथला खोडून काढलं इमाल डुर्खिमने, आणि अशा प्रकारे इमाल डुर्खिमने सांगितलं की समाजात स्थैर्य टिकवून ठेवायचं असेल तर अशा प्रकारची श्रमविभागणी आपल्याला समाजात दिसते, आणि ही श्रमविभागणी समाजात स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी काम करेल. आय होप श्रमविभागणी कळलं असेल. येस ऑर नो? राईट. थोडा व्हिडिओ आजचा लेंदी होईल, जरी 20 मिनिटची सिरीज असली, समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लेंदी झाल्याने काही अडचण नाही. आय होप, है ना? राईट, सगळं तुम्हाला व्यवस्थित समजतंय. त्याच्यानंतर धर्मविचार. धर्मविचार परत काय आहे, तो धर्मविचार पण आपल्याला सांगतो कशासाठी, काय सांगतो तर अर्थातच आपल्याला काय करायचंय, ऐक्य टिकवून ठेवायचंय समाजात. तर त्याने परत डुर्खिमच्या पूर्वी आणि डुर्खिम स्वतः काय डिस्कशन आहे, तर डुर्खिमच्या पूर्वी काय दिसतं रे आपल्याला, की जो विचार होता तो कसा होता, तो आत्मवाद आणि निसर्गवाद याच्यावर धर्माचा विचार होता. थोडक्यात सांगतो, अॅनिमिझम अँड नेचरिझम. आत्मवाद सांगितला ईव्ही टेलर यांनी, आणि निसर्गवाद सांगितला मॅक्स मुलर आणि अँड्रू यांग यांनी. ठीक आहे, तो आता अँड्रू लँग यांनी. ठीक आहे, तो हे जे लोक होते त्यांच्याबद्दल आता चर्चा करायची नाही. धर्म आणि समाज जेव्हा युनिट 8 बघू आपण पेपर 1 मध्ये, आणि पॅरलली पेपर 2 मध्ये जेव्हा धर्माबद्दलची चर्चा करू तेव्हा यांना डिटेल डिस्कशन करायचंय आपल्याला. ईव्ही टेलर, मॅक्स मुलर, अँड्रू लँग यांना सगळ्यांना, हे तिकडे बघूया. आता पुरतं डुर्खिम पूर्वी धर्माचा विचार काय होता, तो धर्म म्हणजे असं होतं, तुम्ही बघितलं असेल, आदिम समाज जो म्हणतो आपण, प्रिमेटिव्ह सोसायटी. माझ्याजवळ कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसलं तर मी त्याला आत्मा नाव देऊन द्यायचो, बरोबर. हे का होतंय, आत्मा आहे, बरोबर. म्हणजे मला स्वप्न का पडतायत त्याचंही उत्तर नाहीये,
तर मग त्याचं उत्तर शोधलं त्या लोकांनी की माझ्या स्वप्नात माझे पूर्वज येत आहेत, पूर्वजांची आत्मा येते आणि ती काहीतरी संदेश देते, ते म्हणजे माझं स्वप्न आहे. बरोबर. मी झोपतोय आणि मी उठतोय. बरोबर. तर झोप आणि मृत्यू याच्यात फरक काय? झोपलो तर परत उठतो, मृत्यू झाला तर परत उठत नाही. तर त्याचा फरक काय? झोपलो म्हणजे माझं परमनंट टेम्पररी आत्मा शरीरातून बाहेर जाते आणि मृत्यू झाला तर परमनंटली आत्मा शरीराच्या बाहेर चालली जाते. तो सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं म्हणजे आत्मा होती. तो आहे तुमचा आत्मवाद. आत्तापुरतं एवढंच. आणि निसर्गवाद तर समजतं आपल्याला, नेचरिझम. मॅक्स मुलर यांनी सांगितलं. नेचरिझम म्हणजे काय? की जे सगळं निसर्गामध्ये आत्मा आहे. बरोबर. झाडात आत्मा आहे, सगळ्या गोष्टींमध्ये, नैसर्गिक गोष्टींमध्ये आत्मा आहे. हा निसर्गवाद तर आजही अनुभवतो ना आपण. येस नो? राईट. ओके. वडाच्या झाडाची पूजा का बरं केली जाते? त्याच्यासाठी केली जाते. तो हे पूर्वीचा समज होता. पण दुर्खिम यांनी सांगितलं, दुर्खिम यांनी एका ट्राईबचा अभ्यास केला. कुठल्या जमातीचा अभ्यास केला, ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ओके. राईट. नाही तर विचारा तरी, मी कमेंटमध्ये सांगेन, म्हणजे मला समजतं तरी की किती लोक हे ऍक्च्युअल व्हिडिओ बघतायत आणि इथपर्यंत बघतायत. तर दुर्खिम यांनी एका आदिवासी जमातीचा अभ्यास केला. मी इथे प्रश्नचिन्ह लिहितो, मुद्दाम मी इथे दिलेली नाही आदिवासी जमात. तर त्याने अभ्यास केल्यावर त्यांनी असं दिसलं त्यांना की पवित्र कुलचिन्हांची प्रथा तिथे दिसली. पवित्र कुलचिन्ह म्हणजे काय? टोटेम म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की गावाकडे एखादं मंदिर असतं ज्याला कुलदैवत म्हणतो आपण, तर ते पवित्र असतं. तर तिथे सगळी लोक जमतात. कोणी किती फॉरेनला असला तरी तो वर्षातून कधीतरी, 2 वर्षातून, 5 वर्षातून तिथे येतो, नमस्कार करतो. बरोबर. कारण त्याची श्रद्धा असते. म्हणजे समुदायाला एकत्रित आणण्यासाठी ते पवित्र कुलचिन्ह काम करत असतात, असं दुर्खिमचं म्हणणं आहे. बरोबर. येस. म्हणून मग ती सामूहिक मूल्य जपायचं, समुदायाला एकत्र आणायचं आणि कॉमन कॉन्शियसनेस क्रिएट करायचा, समुदायाची भूमिका जन्माला आणण्यासाठी ही काय पवित्र कुलचिन्ह काम करत असतात. आणि तेच दुसरं तिसरं काही नाही, तर त्यालाच आपण म्हणतो धर्म, असं यांचं म्हणणं होतं दुर्खिमचं. ठीक आहे. मग यांचं म्हणणं आहे की आधुनिक समाजात सिंपल आहे, आधुनिक समाजात पण तसंच आहे डिस्कशन, फक्त बदल एवढाच आहे, आधुनिक समाजात धर्माचं स्वरूप काय झालंय? कायम राहिलंय. धर्म बदललेला आहे पण स्वरूप कायम राहिलंय. कसं? की कुलचिन्ह बदललेली आहे. आज लोक एकत्र कशी येत आहेत? तो आज धर्मनिरपेक्षता ह्या मूल्यामुळे लोक एकत्र येत आहेत. धर्मनिरपेक्षतेमुळे तू कुठल्याही धर्मातला असला तरी एकत्रीकरण येत आहे. संविधानात्मक दृष्टिकोनातून आम्ही एकत्र यायला लागलोय. सामुदायिक जाणीव आज संविधान, धर्मनिरपेक्षता ह्या घटकांनी आम्हाला करून दिलेली आहे, सामूहिक जाणीव. ओके. म्हणून आज कुलचिन्हांची जागा धर्मनिरपेक्षतेने घेतलेली आहे. पण धर्म आजही टिकून आहे, येते लक्षात. आणि म्हणून धर्म आजही काय करतोय? तर धर्म आजही तुमचं सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचं काम करतोय. तेच उद्दिष्ट होतं ना श्रम विभागणी बरोबर. तो अशा प्रकारे धर्माचे विचार सांगितले हिमाल दुर्खिम यांनी. तो हे झालं सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी. आता पुढच्या 2 ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना, हे प्रमाणित शून्यता बघू आपण. त्या संकल्पना कशासाठी आहेत? तर तुम्हाला आठवत असेल, समाजशास्त्र हे विज्ञान आहे हे सांगण्यासाठी, किंवा समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास केला पाहिजे हे सांगण्यासाठी. आता तुम्ही मला सांगा की एखाद्या संकल्पनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यास करतो म्हणजे, आता हा पेन जर हा खाली पडला, खाली पडल्यावर काय होतंय? हा खालीच आला ना, हा वर थोडी गेलाय पेन. नाही. याचा अर्थ काय? गुरुत्वाकर्षण. मग हे गुरुत्वाकर्षण काय आहे? सार्वत्रिक आहे आणि वैश्विक आहे. म्हणजे मी अमेरिकेत पेन खाली पाडला, मी युरोपमध्ये पेन खाली पाडला, भारतीय समाजात पेन खाली पाडला, तरी तो खालीच येणार आहे, कुठेच वर जाणार नाहीये. हे जे सत्य आहे हे सत्य सार्वत्रिक आहे, येते लक्षात. आणि ही सार्वत्रिक सत्यता जी आहे ती वैश्विक सुद्धा आहे, असंच यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावरूनच त्यांनी एक संकल्पना सांगितली, त्याचं नाव होतं सामाजिक तथ्य. तो समाजात जर तुम्हाला सामाजिक वास्तविकता समजून घ्यायची असेल, ओके, तुमच्या आजूबाजूला जे चाललंय समाजात ते जर समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही तिथल्या सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, असं दुर्खिम म्हणतो. आणि ती जी सामाजिक तथ्य आहेत ती वैश्विक आहेत, ती सार्वत्रिक आहेत, ती अनुभवजन्य आधारावर सांगितली गेलेली आहेत. म्हणजे बघा, निरीक्षणजन्य आहेत, अनुभवजन्य म्हणजे त्यांचं निरीक्षण तुम्ही करू शकता, त्यांचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, ते भौतिक आहे, कदाचित तुम्ही त्यांना टच पण करू शकता. परिस्थितीजन्य आहे, बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये. वस्तुनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ तुम्ही आता ना एमसीक्यू सोडवताय म्हणजे आयदर राईट ऑर रॉंग असं नाहीये, थोडं काही प्रमाणात बरोबर आहे, काही प्रमाणात चुकीचं आहे असं नाही. राईट. आणि ती सार्वत्रिक आहे, मी सांगितलं तुम्हाला. तो हे जर सगळं असेल
तर ती होते तुमची सोशल फॅक्ट, आणि ती सोशल फॅक्ट म्हणजे सामूहिक विचार, सामूहिक भावना आणि सामूहिक कृती. तर तुम्हाला सामाजिक वास्तविकता समजून घ्यायची आहे तर तुम्ही सामाजिक तथ्यांचा विचार करा. मग तुम्ही म्हणाल सर आता 1-2 उदाहरणं तर सांगा ना सामाजिक तथ्यांची. उदाहरणं पण राष्ट्रवाद, धर्म ही सामाजिक तथ्यांची उदाहरणं आहेत. मला तुम्ही सांगा हे दोघं याच्यात बसतायत का रे? बसतायत ना 100%. राष्ट्रवाद सामाजिक तथ्य आहे, निरीक्षणजन्य आहे, अनुभवजन्य आहे, परिस्थितीजन्य आहे, वस्तुनिष्ठ आहे. वस्तुनिष्ठ याचा अर्थ आणि सार्वत्रिक काय? भारतीय व्यक्ती समजा तो दिल्लीत राहतोय तरी तो राष्ट्रवाद त्याला आहे, महाराष्ट्रात राहतोय तरी राष्ट्रवाद आहे, केरळला आहे तरी राष्ट्रवाद आहे. येते लक्षात? म्हणजे तो भारतीय नागरिक आहेच ना, ते थोडी बदलतायत तुम्ही, ते नाही बदलत आहे. तो हे सगळं डिस्कशन आहे की सामूहिक असतात गोष्टी, सामाजिक तथ्य. म्हणून जर तुम्ही सामूहिकरित्या ह्या सामाजिक तथ्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला सामाजिक वास्तविकता व्यवस्थित समजू शकते, असे यांचं म्हणणं होतं. आणि हे बदलणारे नाहीत म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. राईट? तो स्वतंत्र अस्तित्व आहे त्यांचं, व्यक्तिपरत्वे बदलत नाहीये, बाध्यता आहे. बरोबर? म्हणजे व्यक्तीचं वर्तन ते बांधून ठेवतात. बरोबर? म्हणजे भाषा परत एक सामाजिक तथ्य आहे, रूढी, परंपरा, मानके, मूल्य ही सगळी सामाजिक तथ्य आहेत. म्हणजे माझं वर्तन बांधून ठेवण्याचं काम, समाजात योग्यरित्या वर्तन करण्याचं काम सामाजिक तथ्य करतात. व्यक्तिबाह्यता आहे म्हणजे माझ्यावर अवलंबून नाहीये. आता जसं की प्रेमविवाह, अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज माझ्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळे लव्ह मॅरेज सामाजिक तथ्य नाही, पण अरेंज मॅरेज माझ्यावर अवलंबून नाहीये ते सामाजिक तथ्य आहे. बरोबर? येते लक्षात? त्याच्यामुळे सगळी तथ्य ही सामाजिक तथ्य असतीलच असं नाही. हे वाक्य 100% लक्षात ठेवायचं. ओके? राईट? इथे लिहिलेलं आहे. ते नाही लिहिलं असेल तरी मी सांगतोय तुम्हाला. तर ही काही उदाहरणं सांगितली आहेत यांनी, वैशिष्ट्य सांगितली आहेत सामाजिक तथ्याची. प्रत्येक सामाजिक तथ्याचं काहीतरी कार्य आहे आणि त्याचे काहीतरी परिणाम आहेत, हे पण दुर्खिम सांगतात आपल्याला. म्हणजे आता उदाहरण घेऊ आपण. इथे धर्म दिलंय सर तुम्ही, तर धर्माचं कार्य काय? मी जर सांगितलं तुम्हाला धर्माचं कार्य सामूहिक एकता टिकवून ठेवणे, समाजात स्थैर्य टिकवून ठेवणे, हे धर्माचं कार्य आहे. बरोबर आहे? राईट? आणि मग त्याचा परिणाम पण आहे. परिणाम काय? की सामूहिक एकता टिकवून ठेवली जाते, राईट? किंवा टिकवून ठेवली जात नाहीये, दोघांपैकीच काहीतरी होईल ना. तो प्रत्येक सामाजिक तथ्याला कार्य आहेत, परिणाम आहेत, कॉज अँड कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तो थोडक्यात समाजशास्त्र हे विज्ञान आहे हे सांगण्यासाठी ही सामाजिक तथ्याची संकल्पना मांडली डर्खिमने. सामाजिक वास्तव्य समजून घ्यायची असतील तर वस्तुनिष्ठ आणि सार्वत्रिक सामाजिक तथ्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे, असं डुर्खिमचं म्हणणं आहे. येते लक्षात? त्याच्यानंतर पुढचा चौथा शेवटचा पॉइंट सामाजिक तथ्यांनंतरचा डुर्खिमने सांगितलेला मोस्ट पॉप्युलर, ज्याच्यासाठी डुर्खिम ओळखले जातात, तो म्हणजे आत्महत्येचा सिद्धांत. तर आत्महत्या सुद्धा एक सामाजिक तथ्य आहे असं डुर्खिम म्हणतो. म्हणजे आत्महत्येचे यांनी काय केले, प्रकार देऊन टाकले आणि ते प्रकार हे कुठल्याही समाजात तेच प्रकार असतात असं यांचं म्हणणं होतं. आता हे थिंकर आहेत, यांचं म्हणणं जे आहे ते 100% बरोबर आहे का चुकीचं आहे ते आपली डिबेटचा भाग असू शकतो, आपल्या डिस्कशनचा भाग असू शकतो. आपण इथे काय बघतोय, त्यांनी काय सांगितलंय. व्हिडिओला लाईक करा यार, एवढी मेहनत घेतोय तुमच्यासाठी. ओके, लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांचं सोशलॉजी ऑप्शनल आहे. जनरल पण आता आत्महत्या काय विचार आहे, जनरल पण तुम्ही शिकतही नसलात सोशलॉजी तरी हे ऐकण्यासाठी इंटरेस्टिंग आहेच की. ओके, तो आत्महत्या का बरं डिस्कशन करतोय, परत उद्दिष्ट काय आहे की समाजशास्त्र हे वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आत्महत्या मी एक जे तत्व सांगतो, म्हणजे यांचं म्हणणं मी जे सिद्धांत सांगतोय आत्महत्येविषयी, तो जगात तुम्ही कुठेही गेला तरी तसाच्या तसा सिद्धांत हा लागू शकतो. हेच 4 प्रकार आत्महत्येचे पडतात. आली का सार्वत्रिकता, वस्तुनिष्ठता, येस नो? म्हणजे परत समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे हे सांगायचा प्रयत्न डुर्खिमने इथे केलेला आहे. मग कोणते कोणते प्रकार आहे बघूया. ते यांचं म्हणणं आहे की सामाजिक ऐक्य जसं एक सामाजिक तथ्य आहे, ठीक आहे, तसंच मग सामाजिक ऐक्यामध्ये आपल्याला काय होतंय, समाजात ऐक्य का बरं निर्माण होतं, काय वाटतं तुम्हाला? तो 2 गोष्टींनी होऊ शकतं की मला समाज भावना खूप जास्त असेल, म्हणजे माझा राष्ट्रवाद इतका जास्त आहे की मी समाजात एकी करून राहतोय, हे एक असू शकतं. मग त्याला म्हणतो एकात्मीकरण, इंटिग्रेशन. किंवा माझ्यावर नियम असे थोपलेले आहेत माझ्या सरकारने, बरोबर, की त्याच्यामुळे मला ऐक्य भावना ठेवावी लागते, बरोबर. मग ते झालं नियमन. येते लक्षात? म्हणून प्रस्थापित मूल्यांचा आत्मसात आणि प्रस्थापित मूल्यांचे पालन. येते लक्षात? तो शब्द कळला, ह्याच शब्दांवरून फिरतंय सगळं गणित. ओके, एकात्मीकरण म्हणजे काय, माझ्यामध्ये एवढा राष्ट्रवाद उफाळलाय की मी स्वतः एकत्रित राहतोय.
आणि इथे काय नियमन, मला कोणीतरी दट्ट्या मारून बसवलेलं आहे, याच्या लक्षात नियम लावलेले आहेत, नियमन. मग यांनी सांगितलं दुर्खिम यांनी की बाबा हे इंटिग्रेशन आणि रेग्युलेशन, तो एकात्मीकरण आणि नियमन यांचा जो दर असेल त्याच्यावरून ऐक्याचा दर ठरतो आणि त्याच्यावरूनच आत्महत्येचा सुद्धा दर ठरत असतो. कसं ठरतो रे? तर बघा इथे दिलेलं आहे की जर एकात्मीकरण एखाद्या समाजात जास्त असेल, त्याच्यानंतर जर नियमन पण त्या समाजात जास्त असेल, तर अति जास्त ऐक्यभाव झाला ना, आणि जर अति जास्त ऐक्यभाव झाला तर आत्महत्येचा दर पण जास्त असेल. कसं काय सर? तर असं असेल ना की मला नाही पटत यार तुमची एकात्मता, बरोबर, मला नाही राहायचंय तुमच्या सोबत, तरी पण तुम्ही इतक्या जबरदस्ती करताय, प्लस नियम पण लागतायत की जबरदस्तीने राहा माझ्यासोबत. मग मी काय करतो, माझ्याकडे एकच पर्याय उरतो, मी जाऊन आत्महत्या करतो. समजलं? ओके, पुढे उदाहरणं पण सांगेन, काही काळजी करू नका. ओके, त्याच्यानंतर सामान्य एकात्मीकरण, सामान्य नियमन, तर आत्महत्या दर पण सामान्य. त्याच्यानंतर अल्प नियमन आणि अल्प एकात्मीकरण, तर अल्प ऐक्यभाव आणि आत्महत्या दर जास्त. सी, अति जास्त ऐक्यभाव आहे तरी आत्महत्या दर जास्त आहे, अल्प ऐक्यभाव आहे तरी आत्महत्या दर जास्त आहे, बरोबर. आता हे कसं, हे पुढे सांगतो. तर मग एकात्मीकरण आणि नियमन याच्यावरून हे 4 प्रकार आहेत आत्महत्येचे. मग हे 4 प्रकार बघितल्यावर तुम्हाला व्यवस्थित समजेल की हे मी काय बोललो आता 2 मिनिटापूर्वी. ठीक आहे, काय बघा 4 प्रकार: परार्थवादी आत्महत्या, आत्मकेंद्रित आत्महत्या, दैववादी आत्महत्या आणि प्रमाणक शून्यता आत्महत्या. ठीक आहे, तो परार्थवादी आत्महत्या म्हणजे काय की जिथे अल्ट्रुइस्टिक सुसाइड म्हटलं जातं, अतिउच्च तुमचा ऐक्यभाव आहे. अतिउच्च ऐक्यभाव म्हणजे माझ्यामध्ये इतका जास्त राष्ट्रवाद आहे की मी देशासाठी माझं आयुष्य पणाला लावू शकतो. समजलं का? येस ऑर नो? म्हणजे बघा की समूह व्यक्तीपेक्षा समूहाला जास्त महत्व जे लोक देतात, की मी माझा देश म्हणजे समूहाची भावना आहे ना, मी माझ्यापेक्षा माझ्या देशाला, माझ्या राष्ट्राला प्राधान्य देतोय आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकतो, म्हणून आत्महत्या सुद्धा करू शकतो. मग त्याच्यात उदाहरण आहे आपल्या सैनिकांचं. सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर लढत असतात आणि ते कशासाठी? मग ती परार्थवादी आत्महत्येचा प्रकार आहे. पूर्वीच्या काळात जी सती प्रथा होती ती सुद्धा परार्थवादी. सतीची इच्छा आहे का सती जाण्याची? नाही, पण समाजात ऐक्यभाव टिकवून ठेवला पाहिजे, चुकीच्या प्रथा होत्या म्हणून आत्महत्या केली जायची. ओके, राईट. दुसरं, आत्मकेंद्रित आत्महत्या. जर हा ऐक्यभाव खूप कमी असेल, आत्मकेंद्रित आत्महत्या म्हणजे मी समाजापासून इतका विलग झालेलो आहे, पूर्ण आयसोलेट, फुल आयसोलेट, समाजाशी माझा काही संबंध नाही, माझे मित्र पण नाहीये, माझं कोणीच नाही, मी एकटाच आहे म्हणजे मी समाजाशी एकत्रित नाहीये. जर समाजाशी एकत्रित नाहीये म्हणजे बघा व्यक्ती जास्त आहे समूहापेक्षा. सोपं करून सांगतो एकदम, राईट. म्हणून मग काय म्हणतो की तिथे व्यक्तीची सुद्धा आत्महत्या जास्त होऊ शकते. इथे उदाहरण दिले तुम्हाला, प्रोटेस्टंट आणि अनमॅरिड मॅन. तर यांनी हे अनुभव घेतला, म्हणजे सांगितलं, दुर्खिम यांनी अभ्यास केला, क्षेत्र अभ्यास केला होता दुर्खिम यांनी. ओके, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की जे व्यक्ती आहेत, हे व्यक्ती जे अविवाहित व्यक्ती आहेत ते समाजापासून विलग राहतात, जास्त काळ अविवाहित, त्याच्यामुळे समाजापासून विलग आणि त्याच्यापासून आत्महत्येचा दर त्यांचा जास्त आहे. तसंच जे कॅथलिक आहेत त्यांच्यापेक्षा प्रोटेस्टंट जे त्यांचा आत्महत्येचा दर जास्त आहे, कारण ते अति आत्मविश्वास असतो त्यांच्यामध्ये, अति जास्त ते प्रगतीच्या मागे पळत असतात, त्याच्यामुळे समाजापासून विलग होतात आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्याच्यानंतर दैववादी, फॅटलिस्टिक. खूप जास्त रेग्युलेशन असेल, नियमन समाजामध्ये खूप जास्त असेल तर दैववादी आत्महत्या आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, गुलाम जे असतात पारंपरिक समाजात किंवा कैदी जे असते, आता एखाद्या कैद्याला तुम्ही इतकं जास्त दाबून ठेवलंय, त्याला जेवायलाही देत नाही, काही नाही, त्याने गुन्हा केलेला आहे, मान्य आहे, तो कैदी आहे, पण तो मनुष्य पण आहे ना पहिले, राईट. पण तुम्ही त्याला इतकं जास्त दाबून ठेवलंय की आता तो काय करतोय? आत्महत्या. दाबून ठेवले म्हणजे काय केलं? नियम लावले, नियमन केलेलं आहे. तो अति जास्त नियमन लावले तर मग आत्महत्या करणार, दैववादी आत्महत्या. आणि चौथा प्रकार, प्रमाणक शून्यता. याच्यावरून तुम्हाला ती स्लाइड समजेल प्रमाणक शून्यता म्हणजे काय. मग ती तुम्हाला होमवर्क साठी देतो, ती स्लाइड चेक करा आणि त्याच्यावरून प्रमाणक शून्यता काय ते मला सांगा, आणि नाही समजलं तर मेसेज करा गेलेल्या नंबरवर, मी तुम्हाला समजवेल. ओके, अॅनोमिक सुसाइड. अतिसामान्य रेग्युलेशन म्हणजे जिथे रेग्युलेशनच नाही,
बरोबर. म्हणजे ज्या समाजात नियमच काही नाहीये तिथे पण आत्महत्या होणार. म्हणजे आमच्या इथे काहीच नियम नाही बाबा. ओके, नियमच नाही तर मग तुमच्याकडे आला आर्थिक संकट. अर्थव्यवस्था तुमची व्यवस्थित चालवण्यासाठी तुमच्याकडे नियमच नाहीये, तर मग आलं तुमच्याकडे आर्थिक संकट. आणि जर आर्थिक संकट आलं तर मग अर्थातच मी बुडलो. आणि जर मी बुडलो तर मग मी काय करेल? मी आत्महत्या करेल. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उरणार. बरोबर. कोविड आला. कोविड मध्ये काय झालं? जर व्यवस्थित नियमनं लागली नाही तर मग बऱ्याच लोकांचे व्यवसाय वगैरे सगळं 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 ठप्प झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. ओके, ती म्हणतो आपण प्रमाणक शून्यता. म्हणजे समाजात नियम ज्यावेळेस शून्य होऊन जातात त्यावेळेस अराजकता माजते आणि त्यावेळेस आत्महत्या करणं काही लोकांना भाग पडतं. इथे लक्षात. आता इथे जाता तर तुम्हाला दोन सांगेन उदाहरणं. शेतकरी आत्महत्या तुम्ही या 4 प्रकारांपैकी कशात टाकाल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जे विद्यार्थी इथपर्यंत आलेत व्हिडिओ बघत त्यांना. दुसरं, जे तुम्ही बघितलं असेल की विद्यार्थी जे आत्महत्या करतात, कोर्टाच्या बऱ्याचशा केसेस ऐकतो आपण. IIT जेई में फेल हो गया लेकिन बच्चे ने सुसाइड कर लिया. ह्या ज्या केसेस आपण ऐकतो, तर त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ह्या याच्यात तुम्ही कशात टाकाल? ही दोन तुमच्यासाठी प्रश्न आहेत. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. हे 4 प्रकार. तर हे आत्महत्येचं सांगून काय सांगितलं डरखिबने? आत्महत्येचा सिद्धांत देऊन डरखिबने सांगितलं की आत्महत्या ही एक सामाजिक तथ्य आहे, वस्तुनिष्ठ आहे, सार्वत्रिक आहे. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यातून तुम्हाला सामाजिक वास्तव्य कळेल, पण वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करा. समजलं? अनुभव घ्या. ओके, पुरावे गोळा करा. राईट. तर डरखिम पार शवगृह फिरले होते, पोलीस स्टेशन फिरले होते ह्या आत्महत्येचा सिद्धांत मांडण्यासाठी. आणि मग ते इतरांनाही तेच सांगतात. तुम्हाला सिद्धांत मांडायचा असेल तर पुरावे गोळा करा, त्याच्यातून अभ्यास करा आणि मग सिद्धांत मांडा. म्हणजे मग समाजशास्त्र हे विज्ञान आहे हे प्रूव्ह होईल. येते लक्षात? तो अशा 4 गोष्टी डरखिमने आपल्याला सांगितल्या. आय होप ह्या 4ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील व्यवस्थित. आणि आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. जर सेशन आवडलं असेल तर मग बॅच मध्ये तर याच्यापेक्षा 500 पट जास्त गोष्टी डिस्कस होतात. आणि जर तुम्हाला सोशलॉजी ऑप्शनल साठी एक चांगली बॅच तुम्ही शोधत असाल तर मी बॅच घेत असतो प्रमाण IAS मध्ये. माझं नाव आहे मोहित सावंत. त्या सोशलॉजी ऑप्शनल बॅच, येणारी बॅच आता जे 2026 चा अटेम्प्ट देत आहेत. ओके, दरवर्षी तुम्ही हा व्हिडिओ कधी बघा, 26 ला बघा, 27 ला बघा, 28 ला बघा, दरवर्षी जुलै महिन्यात आपली बॅच सुरू होतच असते. ऑनलाईन ऑफलाईन दोघी स्वरूपात, मराठी आणि इंग्लिश दोघी माध्यमात. येस, मराठीसाठी सुद्धा आणि इंग्लिश माध्यमासाठी सुद्धा वन स्टॉप सोल्युशन महाराष्ट्रातलं एकमेव देण्याचं काम मी करतोय. ओके, आणि हे अगदीच नम्रपणे तुम्हाला सांगतोय. तो नोट्स वगैरे सगळ्या अप टू डेट तुम्हाला मिळतील ह्या बॅच मध्ये. तर आता 2026 साठीची 2 जुलै 2025 ला आपण बॅच सुरू करतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. राईट. बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या विचारवंताबरोबर डिस्कशनला भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.